नुकते त्यागाचे अहंकार्य पार पडले त्या निमित्तानं एका परमेश्वराची चर्चा बैठक सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता आणि बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवान बाबा हनुमानजीला सुद्धा माझा प्रणाम आहे। तर या सर्वांचे सद्गुरू महान जगी बाबा झुंजूजी उपस्थित आहेत। तसेच महान जगी बाबा झुंजूजीला सुद्धा माझा प्रणाम आहे। तसेच लाडक्या वाराण्याची आई उपस्थित आहेत, आईला सुद्धा माझा नमस्कार आहे। तसंच माझ्या अध्यक्ष पदाला सुद्धा माझा नमस्कार आहे। आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्रीमान जाधव साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसंच संचालक साहेब रमेश भाऊ सावरकर यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या कुटुंबाचे मार्गदर्शक नामदेवजी नागपुरे साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। आणि या मंचगाव बसलेले मार्गदर्शक कार्यकर्ता यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या ठिकाणी सेवक सेविका बालक बालिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या या ठिकाणी बसलेल्या सर्वांना एकसाथ नमस्कार। पाच बंधवांनो, आतापर्यंत खूप मोलाचे मार्गदर्शन आपापल्या परी या ठिकाणी आयोजित केले, पण पहा एक छोटासा अनुभव माझ्याजवळ जे आलेला आहे त्या अनुभवातून मी हे मार्गदर्शन सुरुवात करतो। तसाच सॉरी मी थोडं चुकलो बाबा। तसेच माझे मार्गदर्शक नांदगे काकू यांना सुद्धा माझा नमस्कार। तर हा अनुभव 4 तत्व 3 शब्द 5 नियम शेवका वाढले अनुभव या विषयावर हे चर्चा बैठक सुरुवात आहे। महान जगी बाबा झुंजूजी तत्व नियमाच्या अनुसार चालत होते, तत्व नियमाची जागृत ठेवत होते, तर परमेश्वरी कृपा जागृत राहत होती। आज भी आपल्याला भी तेच करायचं आहे, परमेश्वरी कृपा जागृत ठेवायची आहे आणि परमेश्वराचे कार्य करायचे। आता ह्या उदासा गाव या ठिकाणची एक अनुभव आहे। त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्यागाच्या अवनाला गेलो होतो आणि त्याचा एक छोटासा अनुभव आहे। तो अनुभव म्हणजे असा आहे, शेंडे रुतन शेंडे यांच्या इथे त्यागाचं आव्हान होतं आणि त्यागाचं आव्हान असताना त्या आता आपले प्रथा राहते का आपण गावामध्ये सांगितलं पाहिजे का माझ्या इथं त्यागाचं आव्हान आहे बा, तशी आपली सेवकाची प्रथा राहते म्हणून आपण सांगायला जातो। आता त्या ठिकाणी त्या सेवकीनबाई त्या गावामध्ये गेली आणि सर्व सेवकाला सांगू लागली का बाबा त्या घरी जायची, नमस्कार घ्यायचा आणि नमस्कार घेऊन त्या सेवकाला सांगायचं का दादा माझ्या याचं त्यागाचं आव्हान आहे, तर 12 वाजताचं तर तुम्ही उपस्थित राहा असं त्या बाईचं सांगणं। आता सर्व सेवकाला सांगत गेली आणि त्यानंतर सर्वांना सांगून झाल्यानंतर एका सेवकाच्या घरी गेली ते बाई आणि त्या सेवकाच्या घरी गेल्यानंतर दादा म्हणते माझ्या घरी त्यागाचं आव्हान आहे, तर तुम्ही आम्हाला उपस्थित राहा असं त्या बाईचं म्हणणं झालं। पण पहा त्या सेवकाचं काय म्हटलं त्या सेवकानं त्या सेवकीने, तुला माझ्या घरी यायला कोण सांगितलं? पहा तो मोठा अनुभव आहे। आता तो सेवक कोणता मी हे सांगू शकत नाही, माझ्या घराकडचा नाही कोण्या शाखेचा हे नाही सांगू शकत, ते माहित आहे मला। म्हणजे त्या शाखेचं सांगितलं तर म्हणजे आपत्ती नाही ते चालेल। तर त्या बाईला त्या सेवकाला सांगितलं बरोबर, त्या बाई सेवकाला म्हटलं त्या बाईला का म्हणजे तुला माझ्या घरी यायला कोण सांगितलं? तू म्हणे टेमकीची सेवकीन आहे, तुला कोण यायला सांगितलं?
म्हणजे पहा किती हा अनुभव मोठा झाला. पण बाबा सोडत नाही म्हणाले, परमेश्वर सोडत नाही, हे लक्षात घ्या. हे परमेश्वरी कृपा जागृत आहे, आजही जागृत आहे. असं आपल्याला वाटत असेल का परमेश्वर जागृत नाही आहे, आजही याचं परमेश्वर जागृत आहे. तर पहा सामन्याचा विचार त्याचे, तर त्या बाईला काही शब्द खर्च केला नाही, काहीच खर्च नाही केला. त्या बाई गुपचाप आपल्या घराकडे निघून आली आणि निघून आल्यानंतर त्या बाईला आपल्या घरी हवनाची रचना केली, हवन केलं, हवन आटोपलं. हवन आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या भावावर आपत्ती आली. दुसऱ्या दिवशी काही वेळ नाही लागला. दुसऱ्या दिवशी त्या भावावर आपत्ती आली तर भाऊ बाजले जिरून गेला. बाप परमेश्वराचा खेळ आणि परमेश्वराचे शब्द. म्हणून शेवटबंधवाने काहीतरी या शब्दाकडे लक्ष द्या. तर बाजूला जिरून गेला. मग मला आता काय करावं, त्याला पर्याय नव्हता. भरपूर दवाखाने केले, सर्वच केलं, पण त्याला आराम कुठंच भेटला नाही. कारण का आपण सतत तसा काढला तर आराम कुठं भेटणार आहे. तर त्यांना विचार आला, तर ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. तो बाजाला गिरून गेला तर बोलणं होत नव्हतं त्याच्यानं.